नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या केमिस्ट्री सेशनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक असा टॉपिक शिकणार आहोत जो तुम्हाला 11वी, 12वी आणि सगळ्या एंट्रन्स एक्झाममध्ये 100% कामी येईल. टॉपिकचं नाव आहे सोल्युशन्स. पण सुरू करण्याआधी एक छोटासा प्रश्न. आपण जे रोज लिंबू सरबत पितो ते सायन्सच्या भाषेत खरंच एक सोल्युशन आहे का? या प्रश्नाचं उत्तर याच विश्लेषणामध्ये लपलेलं आहे. चला तर मग शोधायला सुरुवात करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी सोल्युशनची ओळख करून घेऊ. मग कॉन्सन्ट्रेशन कसं मोजायचं ते शिकू. त्यानंतर मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मधला जो गोंधळ आहे ना, तो कायमचा दूर करू. आणि हो, तापमानाचा काय परिणाम होतो तेही पाहू. चला सुरू करूया. चला सुरुवात करूया सोल्युशनची ओळख आणि त्याच्या प्रकारांनी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, केमिस्ट्रीमध्ये कोणताही मोठा प्रॉब्लेम सोडवण्याआधी त्याचे बेसिक्स एकदम पक्के पाहिजेत आणि सोल्युशनची खरी ओळख इथेच होते. तर मग सोल्युशन म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सोल्युशन म्हणजे दोन किंवा अधिक शुद्ध पदार्थांचं एक होमोजिनियस मिक्सचर, म्हणजेच समांगी मिश्रण. आता समांगी म्हणजे काय? अरे म्हणजे ज्यात सगळे घटक एकमेकांमध्ये इतके भारी मिसळतात की ते वेगळे दिसतच नाहीत. अगदी पाण्यात साखर विरघळते तसं. आता आपल्या लिंबू सरबताच्या उदाहरणाकडे परत येऊया. यात जे पाणी आहे ना, ते आहे सॉल्व्हेंट म्हणजे द्रावक, जे दुसऱ्यांना स्वतःमध्ये विरघळून घेतं. आणि जी साखर किंवा मीठ आहे ते आहे सोल्यूट म्हणजे द्राव्य, जे सॉल्व्हेंटमध्ये विरघळतं. सोपं, सोल्यूट आणि सॉल्व्हेंट एकत्र आले की झालं सोल्युशन. पण आपल्याला वाटतं की सोल्युशन्स फक्त लिक्विडच असतात, तर तसं नाही आहे. जसं या टेबलमध्ये दिसतंय, सोल्यूट आणि सॉल्व्हेंटचा फिजिकल स्टेटवरून, म्हणजे ते गॅस, लिक्विड की सॉलिड आहेत, यावरून सोल्युशन्सचे एकूण 9 प्रकार पडतात. उदाहरणार्थ आपण जे कोल्ड्रिंक्स पितो ना, ते गॅस अँड लिक्विडचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि स्टीलसारखे मिश्रधातू म्हणजे अलॉयज हे सॉलिड इन सॉलिड सोल्युशन आहेत. भारी आहे ना? चला आता पुढचा महत्त्वाचा भाग बघूया, कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला सोल्युशन म्हणजे काय ते तर कळालं, पण विचार करा, एका ग्लासात 1 चमचा साखर टाकली आणि दुसऱ्या ग्लासात 4 चमचे. दोन्ही सोल्युशन सारखे असतील का? अजिबात नाही. आणि हाच फरक मोजण्यासाठी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ही टर्म समजून घ्यावी लागेल. आता कॉन्सन्ट्रेशन सांगण्याचे 2 मार्ग आहेत. एक आहे क्वालिटेटिव्ह म्हणजे अंदाजे सांगणं, जसं की चहा फिक्का आहे की कडक, म्हणजे सोल्युशन डायल्यूट आहे की कॉन्सन्ट्रेटेड. आणि दुसरा जो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह, ज्यात आपण अगदी अचूक प्रमाण सांगतो. परीक्षांमध्ये हेच विचारतात. क्वांटिटेटिव्ह मेथड्समधली सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे पर्सेंटेज कंपोजिशन, अगदी आपल्या मार्कांच्या टक्केवारीसारखं. इथे आपण सोल्यूटची टक्केवारी काढतो. ही टक्केवारी वजनाने म्हणजे वेट पर्सेंटेज, आकाराने म्हणजे व्हॉल्यूम पर्सेंटेज किंवा वजन आणि आकारमान दोन्ही वापरून म्हणजे मास बाय व्हॉल्यूम पर्सेंटेजने काढता येते. पुढची खूप महत्त्वाची टर्म आहे मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन याला आपण काय, ची या ग्रीक चिन्हाने दाखवतो. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, तर एका घटकाच्या मोल्सचा सोल्युशनमधल्या एकूण मोल्सशी असलेला रेशो. फॉर्म्युलामध्ये n म्हणजे नंबर ऑफ मोल्स. एकदम सोपं. आणि हा आहे गोल्डन रूल, जो तुमचा परीक्षेत खूप वेळ वाचवणार आहे. सोल्युशनमधल्या सगळ्या घटकांच्या मोल फ्रॅक्शनची बेरीज नेहमीच 1 असते. म्हणजेच खाय ए प्लस खाय बी इज इक्वल टू 1. याचा अर्थ जर आपल्याला एकाचं मोल फ्रॅक्शन माहीत असेल तर दुसऱ्याचं काढण्यासाठी फक्त एकामधून वजा करायचंय. हे की नाही कमाल? आता आपण या धड्याच्या त्या भागाकडे आलो आहोत जो विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त कन्फ्यूज करतो, पण स्पर्धा परीक्षांसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, मोलॅरिटी विरुद्ध मोलॅलिटी. इथे 100% लक्ष द्या. मोलॅरिटी कॅपिटल M आणि मोलॅलिटी स्मॉल m हे जुळे भाऊ वाटतात, पण ते नाहीत. खरा फरक त्यांच्या फॉर्म्युल्याच्या डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे छेदामध्ये आहे. मोलॅरिटीमध्ये आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन लिटर्समध्ये, तर मोलॅलिटीमध्ये आहे मास ऑफ सॉल्व्हेंट किलोग्रॅम्समध्ये. फक्त हा एक शब्द व्हॉल्यूम विरुद्ध मास सगळा खेळ बदलतो. चला या स्लाइडवर दोघांना समोरासमोर बघूया. डावीकडे आहे मोलारिटी, जी पूर्णपणे व्हॉल्यूमवर अवलंबून आहे, आणि उजवीकडे आहे मोलालिटी, जी मासवर अवलंबून आहे. आता याच एका फरकामुळे तापमानाचा त्यांच्यावर काय आणि कसा परिणाम होतो ते बघूया. तर मग या व्हॉल्यूम विरुद्ध मासच्या खेळात असं काय खास आहे की यावर परीक्षेत हमखास प्रश्न येतो? चला यामागचं रहस्य उलगडूया. एक साधं सायन्सचं लॉजिक आठवा. आपण पाणी गरम करतो तेव्हा काय होतं? ते प्रसरण पावतं, त्याची वाफ होते. म्हणजेच तापमान वाढल्यास लिक्विडचा व्हॉल्यूम बदलतो, तो बदलतो. पण 1 लिटर पाण्याचं वजन गरम केल्यावर बदलतं का?
नाही. मास कधीही कोणत्याही तापमानावर बदलत नाही. ते कॉन्स्टंट राहतं. आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर हा परीक्षेत नेहमी विचारला जाणारा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टेम्परेचर इंडिपेंडेंट युनिट? म्हणजे खालीलपैकी कोणतं युनिट तापमानावर अवलंबून नाही? थोडा विचार करा. व्हॉल्यूम तापमानाने बदलतं पण मास नाही. म्हणून बरोबर उत्तर आहे मोलॅलिटी, कारण ती मासवर अवलंबून आहे, व्हॉल्यूमवर नाही. झालं क्लिअर? आता आपण आपल्या आजच्या शेवटच्या कॉन्सेप्टकडे आलो आहोत. विचार करा, आपण सॉल्व्हेंटमध्ये सोल्यूट टाकतच गेलो तर तो कितीही विरघळेल का? नाही. त्याला एक लिमिट असते, एक मर्यादा असते. हीच मर्यादा म्हणजे सॉल्युबिलिटी. सोल्युडिलिटी म्हणजे एका विशिष्ट तापमानाला एका सॉल्व्हेंटची सोल्यूटला विरघळवण्याची मॅक्झिमम कपॅसिटी. समजा आपण पाण्यात साखर टाकत आहोत. 1 चमचा 2 चमचे. एका पॉइंटनंतर साखर विरघळायची थांबते आणि खाली बसायला लागते. तोच पॉइंट म्हणजे सॅच्युरेशन पॉइंट. याबद्दल आपण पुढच्या भागात अजून डिटेलमध्ये बोलणार आहोत. चला तर मग आज आपण जे काही शिकलो त्याची एका मिनिटात फटाफट उजळणी करूया. हे आहेत आजचे सर्वात महत्त्वाचे पॉइंट्स. सोल्युशन म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट. कॉन्सन्ट्रेशनचे अनेक प्रकार आहेत. मोलॅरिटी म्हणजे कॅपिटल एम व्हॉल्यूमवर अवलंबून आहे म्हणून ती टेम्परेचर डिपेंडेंट आहे. मोलॅलिटी म्हणजे स्मॉल एम मासवर अवलंबून आहे म्हणून ती टेम्परेचर इंडिपेंडेंट आहे. आणि आपला गोल्डन रूल, मोल फ्रॅक्शन्सची बेरीज QA प्लस QB नेहमी 1 असते. याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, नोट्ससाठी खूप उपयोगी पडेल. आणि आता तुमच्यासाठी एक चॅलेंज प्रश्न. जर एका सोल्युशनला गरम केलं तर त्याची कोणती कॉन्सन्ट्रेशन टर्म बदलेल? ऑप्शन आहेत मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी, मोलॅलिटी की मास पर्सेंटेज. जे काही आज शिकलात ते आठवा आणि आपलं उत्तर खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर आजचे हे सोल्युशनचं विश्लेषण आपल्याला आवडलं असेल आणि सगळ्या कन्सेप्ट्स डोक्यात एकदम फिट बसल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना याची खरंच गरज आहे. भेटूया पुढच्या भागात एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत अभ्यास करत रहा.